आज माझं काम आवरायला थोडासा उशीर काय झाला, त्यात त्यांना खूप जास्त भूक लागली होती. मग हे मला म्हटले पटापट स्वयंपाक बनवून मला जेवण करायचंय. मग काय मी लगेच स्वयंपाकाला लागली आणि हिवाळ्यामध्ये नाही का मार्केटमध्ये एवढा छान भाजीपाला येतो की ना, खूपच मस्त. मग मी काल रात्री मार्केटमधून अर्धा किलो मटर आणले होते. मग आज मी आलू मटरची सब्जी बनवायचंच ठरवलं होतं. आलू बॉईल करायला टाकून दिले आणि मटर मस्तपैकी चिलून घेतले. तोपर्यंत मटर चिलणं होत नाही तोपर्यंत माझे आलू पण मस्तपैकी बॉईल झालेले होते. मग मी आलू बॉईल झालेले ते थोडेसे थंड होण्यासाठी ठेवले आणि बाकीचे जे कांदा टोमॅटो कट करून घेतले आणि पीठ भिजवून घेतलं. आलू मस्त बॉईल झालेले होते, त्यांचे वरचे जे छिलके होते ते काढून घेतले, त्यांना मस्तपैकी कट केले. असं कट केल्यानंतर मग मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. मस्तपैकी जिरे मोहरी याची फोडणी. जिरे मोहरी मस्त फ्राय झाल्यानंतर मग मी कांदा टोमॅटो हिरवी मिरची हे सगळं परतून घेतलं आणि त्यामध्ये नाही का बटाटा पण मस्तपैकी फ्राय करून घेतलं. फ्राय केल्यानंतर सगळ्या भाज्यांचा फ्लेवर मिक्स होतो आणि भाजीला खूपच छान टेस्ट येते. हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी मस्त सगळ्या शेवट कोथिंबीर टाकली आणि 10 ते 15 मिनिटं भाजीला शिजण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत मग मी पोळ्या वगैरे बनवायला सुरुवात केली आणि लवकर सगळ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या, कारण यांना भूक लागलेली होती. मग मी स्वयंपाक फास्टच बनवला आणि अशा प्रकारे मी नाही का आलू मटरची सब्जी बनवली. तुम्ही पण एखाद्या वेळेस नक्की बनवून का. हिवाळ्यामध्ये मटर आणि हिरव्या पालेभाज्या खरंच खूपच छान येतात. तुम्ही पण एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मस्तपैकी माझा स्वयंपाक पण झालेला होता. मग मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतले आणि दुपारच्या वेळेला थोडासा आराम केला आणि बाहेर जायचं होतं त्यासाठी रेडी झाले. यांनी गाडी पार्किंग मधून काढली आणि लगेच बाहेर आणि बाहेर शॉपमध्ये नाही का यांच्यासाठी ऑफिस चेअर घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही शॉपमध्ये आलो होतो. पण जे शॉपचे ओनर होते तेच तिथे नव्हते. मग काय आम्ही दोघांनी पूर्ण शॉप वगैरे फिरून घेतलं आणि आम्ही खरं म्हटलं तर यांना ऑफिस कामासाठी चेअर घेण्यासाठी आलो होतो. मग ती चेअर तर काही आवडली नाही जास्त. मग घरी येऊन स्वयंपाक केला, जेवण केलं, असा गेला माझा आजचा दिवस.